संविधान सभेतील तो आवाज ज्याने भारताचे नशीब बदलले. 25 नोव्हेंबर 1949 भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण, ज्या क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत आपले शेवटचे भाषण दिले तेव्हा संपूर्ण सभागृह शांत होते. पण तुम्हाला माहिती आहे का की याच संविधान सभेत बाबासाहेबांना सुरुवातीला कडाडून विरोध झाला होता. बाबासाहेबांनी केवळ कायदे लिहिले नाहीत, तर त्यांनी प्रत्येक शब्दासाठी संघर्ष केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संविधान सभेतील बाबासाहेबांचे ते दुर्मिळ किस्से आणि प्रेरणादायी प्रसंग ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. पहिला प्रसंग, निवडणुकीचा संघर्ष आणि बंगालचा पाठिंबा. अनेकांना वाटतं की बाबासाहेबांची निवड सहज झाली, पण तसं नव्हतं. सुरुवातीला बाबासाहेबांना मुंबईतून संविधान सभेत येण्यापासून रोखण्यात आलं होतं. पण बाबासाहेबांची जिद्द मोठी होती. त्यांनी बंगालमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जोगेंद्रनाथ मंडल आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ते निवडून आले. पण फाळणी झाली आणि तो भाग पाकिस्तानात गेला. पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला. पण बाबासाहेबांची बुद्धिमत्ता पाहून खुद्द बॅरिस्टर जयकर यांनी राजीनामा दिला आणि बाबासाहेब पुन्हा मुंबईतून संविधान सभेत आले. हा प्रसंग शिकवतो की जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. दुसरा प्रसंग, जेव्हा विरोधकही प्रशंसक झाले. पहाटेचे 3:30 ते पहाटेचे 5:30. संविधान सभेचे सल्लागार B.N. राव यांनी जगातील अनेक देशांचा अभ्यास केला होता. पण जेव्हा मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी बनवण्याची वेळ आली तेव्हा सर्वांचे एकमत झाले की डॉक्टर आंबेडकरच याचे अध्यक्ष असावेत. सुरुवातीला ज्यांनी बाबासाहेबांना विरोध केला तेच लोक नंतर म्हणू लागले, वजा बाबासाहेब हे केवळ संविधानाचे लेखक नाहीत, तर ते या लोकशाहीचे शिल्पकार आहेत. D.T. कृष्णमाचारी यांनी तर जाहीरपणे कबूल केलं होतं की समितीतील इतर लोक आजारी होते किंवा बाहेर होते, त्यामुळे संविधानाचं संपूर्ण ओझं एकट्या बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावर पेललं. तिसरा प्रसंग, 25 नोव्हेंबरचे ते ऐतिहासिक भाषण. पहाटेचे 5:30 ते सकाळचे 7:30. संविधान सभेतील बाबासाहेबांचे शेवटचे भाषण म्हणजे एक मास्टर क्लास आहे. त्यांनी फक्त संविधानाबद्दल सांगितले नाही, तर देशाला इशाराही दिला. त्यांनी विचारलं होतं, आपण राजकीय स्वातंत्र्य तर मिळवलं, पण सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचं काय? बाबासाहेबांनी त्या दिवशी एक शब्द वापरला होता, भक्ती इन पॉलिटिक्स, राजकारणातील भक्ती. त्यांनी सांगितलं की धर्मात भक्ती मोक्षाचा मार्ग असू शकते, पण राजकारणात भक्ती ही हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग ठरू शकते. हा विचार आज 75 वर्षांनंतरही तितकाच लागू पडतो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक विचार आहे. संविधान सभेतील त्यांचे प्रत्येक भाषण हे भारताला अधिक मजबूत बनवण्यासाठी होतं. त्यांनी आपल्याला एक असा ग्रंथ दिला जो जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन सर्वांना भारतीय म्हणून एकत्र जोडतो. आज आपण जेव्हा या संविधानाकडे पाहतो तेव्हा आपल्याला त्या महामानवाच्या अफाट कष्टांची जाणीव होते. तुम्हाला बाबासाहेबांचा कोणता विचार सर्वात जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय भारत.